26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण कार्यक्रमात महाविद्यालयातील 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या युवकांना नागरिकांना नागरिकत्वाची, भारतीय संविधान मूल्यांची, बांधिलकीची, हक्क आणि कर्तव्याची जाणीव करून देणारी प्रतिज्ञा देण्यात येते। या अभियानाची व्यापकता महाराष्ट्रभरात व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी माहिती महात्मा गांधी सर्वोदय भवनच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ज्ञानप्रकाश मोदाने यांनी दिली आहे। येणारा 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताकाचा अमृत महोत्सव। आम्ही स्वतंत्र झालो, 90 वर्षाचा संघर्ष, बलिदान, त्याग आणि नंतर आम्ही भारतीय राज्यघटना स्वीकारून या देशाला जगातील सर्वात मोठा प्रजासत्ताक गणतंत्र केलं आणि गेली 75 वर्ष हे गणतंत्र, हे प्रजासत्ताक सशक्त होत आहे आपल्या सर्वांच्या सहभागात। या निमित्ताने गेले 2 वर्ष आम्ही असा प्रयत्न करतो की या देशातील 18 वर्ष पूर्ण झालेला व्यक्ती, युवक हा नागरिक होतो। पण नागरिकत्वाची कुठलीही विधी, कुठलाही कार्यक्रम, कुठलाही उपक्रम या देशात नाही। सर्व छोट्या मोठ्या उपक्रमासाठी काही ना काही विधी या देशात आहे। बाळाच्या जन्मापासून किंवा त्याच्या पूर्वी बाळ आईच्या गर्भात असतो, तिथून संस्कार सुरू होतो, तो मृत्यूपर्यंत विविध उपक्रम आहेत, विधी आहेत। मृत्यूनंतरही विधी आहेत। मग आपल्या या देशातील युवक 18 वर्षी नागरिक झाला, त्याचा विधी नको का व्हायला? त्याचा कार्यक्रम नको? त्याचा उपक्रम नको? कुठल्याही देशाचा विकास ही तिथली जमीन, तिथलं पाणी, तिथलं जंगल आणि त्या देशाच्या भूमीमध्ये, पोटामध्ये जे काही मिनरल्स आहेत, जे काही खनिजे आहेत, त्यातून केवळ होणार नाही। त्यासाठी त्या देशातील नागरिक हा सुजाण, सजग, सुसंस्कृत असला पाहिजे। याचं उत्तम उदाहरण आत्ताचं जर्मनी, जपान आणि इस्रायल 70-75 वर्षापूर्वी बेचिराग झालेले, आणि इस्रायलात तर भूमीच नव्हती ज्यू लोकांना। त्यांनी 75 वर्षामध्ये सजगता आणि सुजाणता दाखवून एक संपन्न, एक शक्तिशाली राष्ट्र जगाच्या पाठीवरती उदयाला आले। बेचिराग झालेली जर्मनी आणि जपानमध्ये सातत्यानं भूकंप होत असतात, ते आज पुढे आहेत। कशामुळे? सजगता आणि सुजाण नागरिक असल्यामुळे। तर आपल्या देशात हे व्हावं, याच्यासाठी गेले 2 वर्ष देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय शिक्षण मंत्री, महाराष्ट्रातले राज्यपाल, मुख्यमंत्री, उच्चतंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्रातली 14 विद्यापीठं, महाराष्ट्रातल्या मोठ्या शिक्षण संस्था, रयत, शिवाजी, नाशिकची विद्याप्रसार, औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरची मराठवाडा शिक्षण प्रसारक, सरस्वती भवन, विवेकानंद आदी संस्थांना आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो। काही ठिकाणी आम्हाला यश आलेलं आहे, पण आम्ही छोटे संस्था आहे आमची। हे केंद्र सरकारच्या स्तरावरती देशामध्ये सर्वत्र ह्याचं वेगळं काहीच करायचं नाही आहे। 26 जानेवारीला ध्वजवंदन होतं, त्याच कार्यक्रमात प्रत्येक कॉलेजमध्ये, विद्यापीठामध्ये ध्वजवंदन होतं। त्याच कार्यक्रमामध्ये 18 वर्ष त्या कॉलेजमधल्या, विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांचं, ज्यांचं वय झालेलं आहे, त्या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजना किंवा NCC सारखे युनिट आहेत,